सांगतो ऐका, ठीक आहे, यात्रा होणार सगळं बरं, यात्रा होणार हे कुणी करा, आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही. हे शासक काय आहे ना त्याचं मी करतो, तो आहे डोक्यात काय गावात हे पैसे गावाच्या प्रतिष्ठेला ठेवायला, ह्या पैशाला नवीन जी यात्रा होणार आहे 26ला त्यांनी हात लावायचा नाही, मान्य आहे का? मग गावातून वर्गणी ह्या 66,000 हे अशा पेंडिंग ठेवा, ह्याचा रिझल्ट लागला नाही हे पैसे कुठे जाणार नाही. हे 66 आणि हे असं खर्च करणार मी खर्च दाखवा, काय हिशोब द्या मला, खर्च करा, काय हिशोब द्या, खर्च करा. खर्च करणार गावाला मान्य आहे का? गावाला मान्य आहे का? नाही मान्य. तू कोण ठरवणार? यांनी वर्गणी करणार, यांनी वर्गणी गोळा करणार, यांनी गावातून वर्गणी करणार. तुमची हलवायची आम्हाला मी एकटा लढत, दादागिरी केली, मी एकटा लढत, चांगल्या कामासाठी लढत, माझ्यावर पैसे निघाले, मी त्यांना पैसे, मी चूक आलो तर ते चूक, त्यांना बोलू, त्यांना अधिकार आहे, त्यांनी यात्रा बोलू द्या. कमिटीच्या वतीने आलेल्या सर्व वर्गणीदार देणगीदार आणि सर्व हितचिंतक या ठिकाणी उपस्थित झाले. आम्ही शिवाई यात्रा कमिटीच्या वतीने आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी जे प्रेक्षक वर्ग उभा आहे, या ठिकाणी जे प्रेक्षक वर्ग उभा आहे त्यांना विनंती की आपण या ठिकाणी व्यासपीठामध्ये यायचं, कारण तिथं ट्राफिकला त्रास होतो जाणारे येण्यासाठी. या वर्षी या 2026 साली जुन्नर शहर शिवाजी एक गाव मिटिंग या ठिकाणी बोलवले. त्या गाव मिटिंग मध्ये आलेल्या सर्वात मी या ठिकाणी शिवाई यात्रा कमिटीच्या वतीने स्वागत करतो. गेली 25 वर्ष यात्रा साजरी करत असताना 2014-15 पासून माझ्याकडे हिशेब आला आणि त्याच्या आधीचा 14 वर्षाचा हिशेब माझ्याकडे कुणी दिलेला नाही. ही अख्ख्या गावाने नोंद घ्यावी आणि मी कोणाला विचारलं नाही का तुम्ही एवढेच का केले, का केले. मला पहिले बोलू द्या, कधी बोलायचं नाही, पहिले मी बोलणार. राष्ट्रवादी केलेली आहे 2012 साली सूरज नानावटी आणि कैलास गोसावीची सही आहे. हे प्रूफ आहे माझ्याकडे. हा आक्षेप घेऊ नका. हा 2 मिनिटात सांगतो, 2 मिनिटात बामणाचा नाही सांगणार. या घेऊन या, त्याच्यानंतर 2013 साली कैलास गोसावी अध्यक्ष झाले. ते अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचे लहान बंधू प्रसादचं निधन झालं आणि त्यावेळेला यात्रा कमिटीमध्ये फक्त आम्ही मोजके 5-6 जणच होतो. बाकी आधीचे जे 10-12 जण होते काय ते सगळे यात्रा सोडून गेले का आता यात्रा बंद झाली. यात्रेच काही उपस्थित त्यांनी सुद्धा त्यावेळेला हे केलं का आता यात्रा बंद करून टाका. म्हटलं नाही, तुम्ही गावचे नागरिक नाही, आम्ही गावचे नागरिक मिळून ठरवू यात्रा चालू ठेवायची का बंद ठेवू. म्हणून तुम्ही बाहेरून आलेले म्हटलं, तुम्हाला जर वर्गणी गोळा करायची लाज वाटत असेल तर तुम्ही घरी बसून राहा. म्हटलं आम्ही गावचे नागरिक सक्षम आहे. त्यानंतर त्यावेळेला आम्ही रजिस्टर बॉडी केली. सूर्यवंशी साहेब असताना रजिस्टर बॉडी 15 मध्ये केली, परंतु ती बॉडी रजिस्टर झाली हे आम्हाला 2018 साली कळालं. नाहीतर आम्ही पावती पुस्तकार वगैरे सगळीकडे त्या नोंदणीचा नंबर टाकला असता. आणि त्यानंतर 1-2 वर्षानंतर सूर्यवंशी साहेब गेले. ती जबाबदारी त्यांच्याकडे होती. धर्मदा आयुक्तकडे इथे दाखल करायचा आणि त्यांची पोहोच आणायची. त्यानंतर आम्ही एक ऑडिटर नेमला होता आणि प्लस आमचे सुरेश सोनवणे त्यांच्याकडे ते काम सगळं तयार करत दिलं. त्यांचंही त्या काळामध्ये निधन झालं आणि माझ्या घरची जवळ माझ्या घरचे 4 जण सदस्य त्यावेळेला एक्सपायर झाले. आता मी माझं हे दुःख ठेवून अख्खी यात्रा पण सांभाळायची आणि ज्या वर्षी जे अध्यक्ष झाले त्यांनी फक्त स्टेजवरून पुरस्कार घेऊन खाली गेले. त्यांची जबाबदारी नाही का? प्रत्येक वर्षीचा अध्यक्ष त्यावेळेची आपलं अहवाल छापत असताना त्यावेळेला हिशेबाचं जमा नावे पत्रक द्यायचा, पण ते त्यांनी त्यावेळेला का डोळे झाकून सही केले का? जोपर्यंत अध्यक्ष झाले तोपर्यंत श्याम खोत चांगला आणि या अध्यक्ष पदावरून पायउतार झाले का श्याम खोतला नावं ठेवायची. म्हणजे मी काय चूक केली का गावासाठी? आज हे सगळे गेल्यानंतर मी परत नवीन टीम केली. त्यावेळेचे बघा कैलासवासी कुलदीप बघा, त्यावेळेला अशोक करपे ठाकूर, परत आपले
सूर्यवंशी साहेब यायचं जावं आहे आणि हे सगळे टीम त्यावेळेला सगळे नवीन पोरं राजू कुदळ आपला असेल या सगळ्यांना घेऊन त्यावेळेला टीम केली आणि ती टीम पुढे आम्ही सादर केली. आमच्याकडून मी दिलगिरी व्यक्त करतो का मी त्यावेळेला हिशेब दाखल करायला सक्षम म्हणजे हे नाही, पण हे बाकीच्यांचं बी काम होतं ना का हिशेब दाखल त्याला हे करायला पाहिजे. आणि ज्यावेळेला मीटिंग होती जोपर्यंत अध्यक्ष सांगत नाही मीटिंग घ्यायची नाही किंवा जमा खर्च द्यायचं नाही आणि तर मी मीटिंग लेट घेतली आणि ते पैशाला त्या व्याजाला का मी जबाबदारी का, बाकी सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि आज मी अंमलचेकडं आपले नवीन अध्यक्षांची या ठिकाणी आम्ही सर्व कमिटीने नेमणूक केली आणि त्यांच्याकडे मी सर्व हिशोब दिला. आजपर्यंतची शिल्लक जनता बँकेत किती शिल्लक आहे, मागासवर्गीयमध्ये किती शिल्लक आहे, वल्लभ पतसंस्थेमध्ये किती आहे, शिवाईमध्ये किती आहे, कॅमेरामध्ये किती शिल्लक आहे, हे सर्व बाबींचा मी त्यांच्याकडे केला. आणि जी जागा घेतली ती जागा सुद्धा कमिटीच्या सदस्यांनी एकत्र येऊन त्यावेळेला निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय माझा एकट्याचा नाहीये, कारण जागा घेत असताना कमिटीच्या नावाने धर्मदायाची परवानगी लागते. त्यावेळेला त्या जागा विकणाऱ्याला सुद्धा घाई होती म्हणून त्यावेळेला तो घाई गडबडीत तो जागा माझ्या नावावर घेतलेली आहे आणि मी जागा कमिटीच्या आत्ता म्हणतो तर आत्ता लगेच तुमच्या नावे ट्रान्सफर करायला तयार आहे. आणि याच्यामध्ये जर 1 रुपया जर खाल्ला असेल तर शिवायजी मला कधी माफ करणार नाही. कसं आहे, बोलणाऱ्याचं मारणाऱ्याचा हात धरता येतं पण बोलणाऱ्याचं तोंड दिसत नाही, तोंड धरता येत नाही आपल्याला. आणि मी सांगतो का हे जे आरोप करतात हे आरोप करणारे मग कमिटीमध्ये एक का नव्हते वर्गणीला फक्त आम्ही 4-5च म्हणून के आता आम्ही अख्ख्या गावाचा ठेका गेलाय का? ठीक आहे, गाव वर्गणी देतं ठीक आहे, पण तिथपर्यंत पोहोचणं काम आमचं आहे ना. का कुणी इथं आणून देत ना नारायणगाव सारखं साहेब तिथं कांबळा बैठक आहे, हे आमचे 5,000 घ्या, इथे 200 घ्या. तर आतापर्यंत गेली 25 वर्ष जुन्नर शहरातील नागरिकांनी आपली जी अक्षय तृतीयेची जी आता आहे ती बंद होणे आपण त्यावेळेला सुरू केली. त्या जे जुने सहकारी होते शेवाळी गुरुजी असतील, मोहन शेठ खते असतील, त्या लोकांनी चिमन शेठ कोठारी, आमचे बाबा परदेशी वगैरे हे सगळे ज्यावेळेस त्यांनी यात्रा सुरू केली तर ती आता ते सगळे निघून गेल्यानंतर त्यावेळेला आम्ही त्यावेळेला यात्रा बाबा परदेशी मला आणलं आणि आम्ही ती यात्रा पुढे कंटिन्यू केली. मग हे बाकीचे एवढे वर्ष कुठे गेले होते? आणि दरवर्षी पाहण्यावाला मला त्यांनी सगळं सांगितलं. मी पाहण्यावाल्याची कधी नवी चहा पिली असं तर तुम्ही म्हणाल मी या सगळ्यांपुढे मी भाषे गेली म्हटलं, पण यांनी पैसे घेतले मला त्याचा उपभोग करणं या ठिकाणी गरजेचं आहे. अकर्मण बाहेरून आलेले दरवर्षी 7,000 रुपये पाण्यावर मुद्दे घ्यायचे, त्याचा हिशोब दिलाय 60 व्याजासहित त्यांनी ती रक्कम आहे. माझ्याकडून व्याज काढताय का? पाण्यावाले सुद्धा पाण्यावाल्याचं सगळं डिटेल आहे का माझ्या काळात 36,000 जर आले असेल आणि कोणी म्हणत 3 लाख आले तर त्यांनी ते वरतीची रक्कम आहे तफावत ती त्यांनी आजपर्यंत व्याजासहित भरावी. आणि तुम्ही माझ्यावर जे काढले ना 1 रुपया माझ्यावर नाही, समजा असं मी देवीला देईल पण इथं नाही. हे असे बेछूट शिवाय माझ्या पतसंस्थेची जी बदनामी केली. आज मी माझं भोगतोय वर्ष झालं काय झालंय, माझ्या किती ठेवी विड्रॉ झाल्या, काय झालं हे माझं मला माहिती आहे. आज माझे वैयक्तिक खेळ जे तिकडे याचा कमिटीचे कार्यकारिणी दरवर्षी कार्यकारिणी त्यांना तुम्ही विचारा ना. प्रत्येक याचा कमिटीचा अध्यक्ष हा त्याला जबाबदार आहे. पार्ट्या काही जनतेचं बसलेले पार्ट्यातून अध्यक्ष झालेले, आता मी नाव घेतलं त्यांचे, विचारा ज्यांनी ते अध्यक्ष झाले ते कसली पार्टी दिली ते पार्ट्या देऊन अध्यक्ष झाले ते. आणि तिचं टोप्याच्या तोंडाला फक्त मला केलं, मी घाबरत नाही. मी गेली 25 वर्ष देवीची सेवा करतो आणि अखंडितपणे करत राहणार आहे. आतापर्यंत गावकऱ्यांनी मला जे यात्रा कमिटीचे सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं निर्गुण व्यक्त करतो. आणि इथून पुढची यात्रा दरवर्षी होत राहणार. आपण सर्वजण मिळून या ठिकाणी यात्रा हे करणार. आणि जसं हिशोबाचं आहे ना, तुम्ही सगळे एकत्र या, रोज बसत राहा, बँकेत पैसे टाका. का एकट्याची जबाबदारी नाहीये, वर्गणी मीच करायची, हे बाकी सुद्धा मीच नाही. फक्त यावर्षी शंभू काकांचं घरी प्रॉब्लेम होता, अपयशन झालं, त्यांचं 2-3 घटनाले यावर्षी नाही. आणि शिवाय वर्गणीला कोणी जात नाही. मी आणि शंभू काका त्यावेळेला गेलो ना तर 7 ते 8 लाख रुपये यावर्षी आपली वर्गणी कमी झाली. पाहिलेवाल्याचे आले म्हणून आपला पाण्याला गोळा करू लागले. या ठिकाणी आपण सर्वजण आले आणि राहिले आणि गावाच्या दृष्टीने आम्ही नोटीस दाखल केला. आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकून घेतलं आणि त्याबद्दल